राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर त्यांनी आज निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षपदाचा अर्थातच शरद पवार गटाचे त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, पक्षाला रामराम केलेला आहे। माझ्यासोबत स्वतः प्रशांत जगतापजी आहेत। हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने तुम्ही शरद पवारांना, ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्यांना तुम्ही अखेर सोडलेलं आहे। हे बघा, पवार साहेब माझं कालही श्रद्धास्थान होतं, आजही आहे आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत नक्की राहील। कारण पार्टीतून बाहेर पडलो तरी साहेब असतील, ताई असतील, सन्मान्य अजितदादा असतील, यांच्याबद्दल कधी माझ्याकडून अनादर होणार नाही। किंवा पार्टीच्या विचारधारा किंवा पार्टीच्या प्रवासावर, पार्टीच्या इथल्या नका जे काही नेते कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांबद्दल माझं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट येणार नाही। हा पहिला भाग। 26 वर्ष 6 महिने 14 दिवसाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माझा हा प्रवास आहे। 10 जून 1999ला शिवाजी पार्कच्या मैदानापासून म्हणजे त्यावेळेस ट्रॅफिक जॅममध्ये अडकून सुद्धा सभा संपता पोचलेला मी कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये किती वादळ वारे आले तर मी पार्टी सोडली नव्हती आणि आज ही पार्टी सोडतोय। त्याच्यामध्ये पार्टीच्या नेत्यांच्याबद्दल किंवा पार्टीच्या कुठल्या डिसिजनबद्दल माझं बिलकुल कुठला आक्षेप नाही आणि उद्यासुद्धा नसेल। मग घेतलं का प्रशांत जगतापांनी मग पक्षातून राजीनामा का दिला? असे काहीतरी सद्विवेक बुद्धी असते। राजकारणामध्ये काही घटनाक्रम घडत असतो, तो घटनाक्रम घडत असताना ज्या भागाने आपल्याला नगरसेवक केला, अर्थात पार्टीने मला नगरसेवक पदाची, महापौर पदाची, शहराच्या अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार आहे। पण हे होत असताना ज्या भागातल्या नागरिकांनी मला मतदान केलं, अगदी म्हणजे मी निवडणुका जिंकल्या पालिकेच्या, पण माझा पराभव झाला विधानसभेच्या मध्ये, तिथं तब्बल 1,28,000 मतदारांनी मला हडपसर विधानसभेतल्या नागरिकांनी मला मतदान केलं। त्यांच्यासमोर माझी काही दुटप्पी भूमिका जाऊ नये अशा प्रकारचे नाही का एकूणच ते भान ठेवत मी घेतलेला आजचा हा निर्णय आहे। दोन्ही राष्ट्रवादी अर्थात शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावे यासाठी म्हणजे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र प्रशांत जगताप असं का विचार करत नाहीत असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडलाय। का तर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येताना दिसत आहेत। सुप्रियाताई सुळेंनी काल तुम्हाला जवळपास 6 तास समजवण्याचा प्रयत्न केला, काही वरिष्ठ नेत्यांनी देखील समजवण्याचा प्रयत्न केला। सर्वप्रथम मान्य सौ सुप्रियाताई सुळे ज्या माझ्या नेत्या आहेत, त्याचबरोबर मान्य शशिकांतजी शिंदे साहेब आमचे प्रांताध्यक्ष आहेत, या दोघांनी मला 2 दिवस परवा आणि काल वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील। आजचा हा निर्णय दोन्ही बाजूनी आहे। माझ्या महापालिका क्षेत्रातल्या अडसर मतदारसंघातल्या नागरिकांमध्ये जिथून मी निवडणूक लढवणार आहे तिथं जो क्लॅरिटी यावी, कारण की नॉमिनेशन कालपासून चालू झाले, 5 दिवस पुढचे राहिलेत, त्याच्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आज उद्या घेणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे मी हा घेतलेला निर्णय आहे। शिवाय पार्टीच्या बाजूने सुद्धा माझ्या बाबतीत रोज काहीतरी बातम्या प्रसिद्ध होणे, प्रशांत जगतापचा विरोध, त्याच्यामध्ये पार्टीच्या उद्याच्या काही प्रवासाला किंवा त्या संदर्भात निर्णयाला गालबोट लागू नये यासाठी घेतलेला हा मी अंतकरणाला जागृत ठेवून घेतलेला हा निर्णय। प्रशांत जगतापाला असं वाटत नाही का शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं आणि का? हे बघा, मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता आहे। माझ्या घरी 10 मेंबर राहतात एकाच घरात, आई वडील, मी, माझी मिसेस, माझी 2 मुलं, माझा धाकटा भावाची मिसेस आणि त्याच्या 2 मुली। त्याच्यामुळे मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता असताना मी साहेब किंवा दादांचे एकत्र येण्यावर बिलकुल आक्षेप घेणार नाही, आजही नाही उद्याही नाही। पण त्याच्यामुळं असं आहे की त्यांनी काय निर्णय हा त्यांचा विषय, उलट मी तसं झालं तर मी निश्चित अभिनंदन करेन। पण मग असं काय झालं की तुम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेताय? शेकडो कार्यकर्ते आता नाराज आहेत, काही अश्रू देखील अनावर झालेत त्यांना। असं आहे की ज्या मतदारांच्या जीवावर आपण इथपर्यंत, नो डाऊट की पार्टीने संधी दिली, नेत्यांनी संधी दिली, साहेब दादा ताईंनी संधी दिली, पण ते करत असताना तिथल्या नागरिकांनी, माझ्या वानवडी प्रभागातल्या नागरिकांनी, हडपसरमधल्या नागरिकांनी मला मतदान केलं म्हणून मी पार्टीच्या दरवाजापर्यंत पोहोचलोय। त्यांची एकूण मानसिकता माझ्याविरुद्ध नकारात्मक होऊ नये आणि जे कार्यकर्ते माझ्यासाठी राबलेत त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल किंतु परंतु राहू नये म्हणून घेतलेला हा निर्णय आहे। पण शरद पवार हे पुरोगामी विचारधाराचे आहेत, तुम्ही देखील त्याच विचारधाराचे आहात, मग असं अचानक काय झालं? फक्त अजित पवारांसोबत अर्थातच ते भाजपला विरोधच करतायत, म्हणजे अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार पक्ष देखील अर्थात भाजपच्या विरोधातच असणार आहे। दादा, असा निर्णय त्यांनी काय घ्यावा हा त्यांचा लुकआउट आहे। मुळात त्यांनी काहीतरी निर्णय घेतला आहे म्हणूनचा माझा विषय नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या काय राजकारणामध्ये एखाद्या कार्यकर्त्यांनी सजग राहावं, तो मी असेल किंवा कुठल्याही पक्षाचा असेल, राजकारणात घडामोडी बघत असताना गंमत म्हणून किंवा मनोरंजन म्हणून ते पाहावे नाहीत, तर त्याच्याकडं डोळस नजरेने पाहून वेळी सावध आहो। समोर इकडे जात असताना आपण जीपीआरएस लावताना सुद्धा कळतं की कुठल्या रस्त्याने गेलं पाहिजे। आपण जात असताना जर काहीतरी नाही का या ठिकाणी आपल्याला प्रवासात अडचण येणार असेल तर त्या ठिकाणी आपण थांबलेलं बरं असं मला वाटतं।
पण सुप्रिया सुळे आत्ता काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणले आहे की प्रशांत जगताप जिथं म्हणतील जे म्हणतील त्यांना जेवढे उमेदवार पाहिजे असतील जिथून पाहिजे असतील त्यांच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत तरी देखील तुम्ही हा निर्णय घेतला. ताईंनी माझ्यासाठी एवढं छान वाक्य वापरलं त्याच्याकरता मी मान्य सुप्रिया सुळे ज्या माझ्या लाडक्या नेत्या आहेत, माझ्या मोठ्या बहीण आहेत, माझ्या पाठीराख आहेत, त्यांचं मनस्वी आभारी राहीन आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत राहील. ठीक आहे, त्यांनी ते सांगितलं, पण हे होत असताना पार्टीच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि उमेदवारांच्या आणि मतदारांच्या मनामध्ये किंतु परंतु राहू नये म्हणून ऐन वेळेला काहीतरी निर्णय झाला आणि ज्याच्यामुळं माझ्यामुळे कोणाची अडचण झाली असं होऊ नये म्हणून आज हा घेतलेला सद्विवेक बुद्धीने घेतलेला हा निर्णय. प्रशांत जगताप यांची पुढची वाटचाल काय असेल? भावी जी आता निवडणूक आहे महानगरपालिकेची लढणार आहे का नाही? आता थेट प्रभागात चाललोय. ही निवडणूक मी कुठल्याही परिस्थितीत लढणार आहे. म्हणजे जे काय माझे मतदार आहेत वानवडी प्रभागातले ते आणि माझे कार्यकर्ते जे माझ्यासाठी प्राणपणाने लढणार आहेत त्यांचं जे मत असेल त्याप्रमाणे पुढच्या 2 दिवसात योग्य ते निर्णय नक्की होईल. पण कुठल्या पक्षाशी संपर्कात आहात का? कुठे एखाद्या मोठ्या पक्षात जाणार आहे? जमीर नावाचा एक प्रकार असतो अंतकरण किंवा त्याला एथिकल एथिक्स म्हणतात. ते एथिक्स माझे असे सांगतात आपण ह्या पार्टीत होतो आहे त्या पार्टीतून राजीनामा दिल्याशिवाय आपण कोणाशी चर्चा करू नये. मुळात कुठं जायचं माझा अजूनही कुठला इरादा नाही. निवडणूक लढवायचं एवढं नक्की आहे. व ते निवडणूक लढवण्यासाठी उद्या नागरिक म्हणजे मतदार आणि कार्यकर्ते जे सांगतात त्याप्रमाणे प्रवास नक्की ठरेल. दादा तुम्ही एथिक्स म्हणले म्हणून तुमच्याच पक्षात म्हणजे अर्थात तुम्ही जिथून निवडणूक लढणार आहे तिथून जर शरद पवारांनी उमेदवार दिला तर तुम्ही त्याच्या विरोधात लढणार का? मग त्याला पाडणार? मी पुण्यातला आहे, महाराष्ट्रातला आहे आणि भारतातला आहे. ह्याच्यामध्ये महाभारत भगवद्गीता ज्यांनी पाहिली वाचली आहे त्याच्यामध्ये जो नाही का एकूण महाभारताच्या शेवटच्या युद्धाचा जो दाखला आहे तो असं सांगतो की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं की तू आता तुला लढायचं आहे. लढत असताना समोर तुझे कोण आहेत? ते नातलग आहेत, काही या ठिकाणी आप्तेष्ट आहेत, काही या ठिकाणी सहकारी आहेत. याचा फार विचार न करता तुला लढायचं आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे उद्या कोण येतंय हा माझा विषयच नाही. माझ्या भागातल्या नागरिकांचं नाही का हिताचं रक्षण करणे, पुणेकरांच्या प्रश्नासाठी या सभागृहात येणे ही माझी प्राथमिकता असल्यामुळे उद्या कुठल्याही चिन्हावर कुणी जरी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवली तरी मी लढेल आणि जिंकेल सुद्धा. शरद पवारांना या संदर्भात कानावर टाकलं होतं का? काही चर्चा झाली का त्यांच्याशी? असं की ताईंना सांगितलं म्हणजे साहेबांना सांगितल्यासारखं आहे. कारण तुम्ही जेव्हा दादा वेगळे झाले तेव्हा तुम्ही शरद पवारांसोबत उभं राहिलात. आत्तापर्यंत कट्टरपणे अनेक आंदोलनं केली. आम्ही म्हणजे अर्थात कार्यालयात देखील अजित पवारांची नावाची पाटी देखील तुम्ही तेव्हा काढली. एवढा विरोध तुम्ही घेतला होता तेव्हा. मी श्री शरदरावजी गोविंदरावजी पवार उर्फ आदरणीय पवार साहेबांचा निस्सीम चाहता होतो आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याच्यामुळं माझ्या या निर्णयामुळं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा कधी बदलणार नाही. ते माझं श्रद्धास्थान होतं आणि उद्या सुद्धा राहील. पक्षात न राहता निष्ठावंत राहा. नो डाऊट. शतकामध्ये एवढा मोठा नेता जन्माला येतो त्यांचं नाव शरदरावजी पवार साहेब आहे. त्याच्यामुळं ते जे अध्यक्ष असले पार्टी उद्या त्या पार्टीत मी नाही म्हणून एवढा संकुचित विचार मला त्यांच्या भक्तीपासून किंवा त्यांच्या एकूणच नाही का जवळीकपासून दूर करू शकणार नाही असं माझं ठाम मत आहे. तुम्हाला आवडला का दादांनी हा राजीनामाचा निर्णय घेतला? तो त्यांच्या एकंदरीतच महत्वाकांक्षेशी निगडीत आहे. पण जो कार्यकर्ता 2023ला ज्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेला साहेबांच्या विचारधारेशी दादा एकनिष्ठ होते. पटलाय का हा निर्णय? विचारधारेशी आम्हाला हा निर्णय का पटलाय? पहिली गोष्ट, दादांनी जो निर्णय घेतला त्याला कोणी इमोशनल निर्णय नाही बोलावं का? कारण त्यांनी सतत विवेक बुद्धीने निर्णय घेतला. 2023ला पवार साहेबांची जी आयडिओलॉजी सगळे म्हणतात तीच आयडिओलॉजी जर प्रशांतदादा टिकवत असतील आणि प्रशांतदादा पवार साहेबांबद्दल आजही एक वाईट शब्द बोलले नसतील तर जो दादांचा निर्णय असेल तो आमचा असेल. कारण आम्ही बाजूला जाऊन आपण बघितलं तर प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर काही कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत अजून देखील ठामपणे या ठिकाणी आहेत. शरद पवार भविष्यात देखील त्यांचे नेते राहतील, आदरणीय राहतील असं देखील ते या ठिकाणी व्यक्त करतात. त्याचबरोबर त्यांनी ही देखील भूमिका स्पष्ट केली की मी ही महानगरपालिकेची निवडणूक लढणार आणि समोर कुठल्याही पक्षाचा उमेदवार असला तरी मी त्याला ताकदीने पूर्ण पाडण्याचा आणि विजय होण्याचा प्रयत्न करणार. कॅमेरामॅन विजय राऊतसह मिमिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.